रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीचा सण हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय खास असतो. यंदा 14 जानेवारी मंगळवार या दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी साजशृंगार करून सौभाग्यवती स्त्रिया या व्यवसायाला जातात, घरामध्ये सुगड पूजन करतात. परंतु या दिवशी कळत न कळत आपल्या हातून काही चुका जर घडल्या तर आपल्याला या सेवेचं, या पूजेचं किंवा हळदी कुंकवाचं संपूर्ण फळ मिळत नाही. आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे आपल्याकडून कळत न कळत चुका होतात. तर कोणत्या गोष्टींची काळजी आपण घ्यायला हवी, आपण जाणून बुजून किंवा कळत न कळत या चुका करू नये, अशा त्या कोणत्या चुका आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला आपलं असं एक विशिष्ट महत्त्व असतं. नवीन वर्षात म्हणजे नवीन इंग्रजी वर्षात जानेवारी महिन्यात पहिला सण येतो, तो म्हणजे मकर संक्रांत. आणि प्रत्येक महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य जेव्हा जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जातो त्याला संक्रांत असं म्हटलं जातं. यानुसार वर्षात सूर्य संक्रांत ही 12 वेळा असते. परंतु जेव्हा जानेवारी महिन्यात सूर्यदेव हा धनु राशी सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्याला मकर संक्रांती असं म्हटलं जातं. यावर्षी 14 जानेवारी 2025 रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. संक्रांतीच्या दिवशी घरातील सर्व व्यक्तीने शक्यतो सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करावा. शक्य झाल्यास ब्रह्ममुहूर्तावरती उठावं, कारण की हा दिवस जो असतो तर तो भगवान सूर्यदेवाला समर्पित असतो. हा पौष महिना हा सूर्यदेवासाठी समर्पित असतो. त्यामधले हे 3 दिवस जे आहेत, जे संक्रांत, भोगी आणि किंक्रांत, हे दिवस अतिशय शुभ असतात. काही जण हा नियम रथसप्तमीपर्यंत पाळतात, परंतु ज्यांना शक्य आहे तर त्यांनी निदान एका दिवशी का होईना सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करावा. सूर्योदयापूर्वी उठून आपल्याला स्नान करायचं आहे आणि सूर्योदयाच्या पूर्वीच आपल्याला काही नियमांचं पालन देखील करायचं आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या मुख्य दरवाजामध्ये स्वच्छता करायची आहे. तेथे तुम्ही हळदीचं पाणी शिंपडायचं आहे, कारण की सूर्यनारायणाला प्रसन्न करण्यासाठी आपण हळदीचे हे छोटे मोठे उपाय देखील करायचे आहेत. मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी प्रत्येक महिलेने घराच्या दारामध्ये रांगोळी काढण्याचा प्रयत्न करावा. शक्य झाल्यास तुम्ही तांदळाच्या पिठाची रांगोळी काढावी, कारण की ती जी पिठाची रांगोळी आहे तर ती किड्यामुंगे खातात आणि एक प्रकारचं आपल्याकडून ते अन्नदानच होत असतं. त्यासाठी शक्यतो आपण तांदळाच्या पिठाची रांगोळी काढण्याचा प्रयत्न करावा. तांदळाच्या पिठाची रांगोळी ही माता लक्ष्मीला देखील आकर्षित करते आणि घरामध्ये माता लक्ष्मीचं सदैव वास्तव्य राहतं. उत्तम आरोग्य लाभावं, आयु, तेज, आत्मविश्वास आपल्याला लाभावं, आपल्या जीवनामध्ये यश मिळावं, आपल्याला यासाठी उगवत्या सूर्याचं दर्शन हे आवर्जून करावं. मकर संक्रांतीच्या दिवशी का होईना तुम्ही उगवत्या सूर्याचं दर्शन घ्या. उगवत्या सूर्याच्या आपण किरणामध्ये थोडा वेळ जरी बसलो तर आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी म्हणजे जीवनसत्व ड मिळतं, त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. त्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी का होईना आपण सूर्याच्या किरणामध्ये थोडंसं उभं राहायचं आहे आणि सूर्याला प्रार्थना करायची आहे की मला उत्तम आरोग्य लाभावं. या दिवशी सूर्याला अर्घ्य देण्याला अत्यंत महत्त्व आहे. त्यासाठी सूर्याला अर्घ्य देत असताना तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यावं, त्यामध्ये थोडेसे तीळ, त्यानंतर हळदी कुंकू, शक्य झाल्यास थोडासा गूळ टाकावा आणि त्या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यावं. हात उंचावून आपल्याला सूर्याला पाणी घालायचं आहे. अर्घ्य देत असताना आपल्याला ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः या सूर्याच्या 3 नावाची तुम्ही किंवा 12 नावे तुम्ही घेऊ शकता. नाही शक्य झालं तर फक्त ओम सूर्याय नमः असं म्हणून तुम्ही अर्घ्य देऊ शकता. घरातील एखाद्या व्यक्तीने अर्घ्य दिलं आणि सगळ्यांनी फक्त नमस्कार केला तरी सुद्धा चालतो. सूर्योदयापूर्वी उठून आपल्याला आपली नित्याची कामे आटपून आंघोळ करून हे काम करायचं आहे. आंघोळ करत असताना या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि गंगाजल टाकावे, कारण की या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अत्यंत महत्त्व आहे. परंतु पवित्र नदीमध्ये स्नान करणं आपल्याला शक्य नसेल तर अशा प्रकारे तुम्ही स्नान करू शकता. बरेच जण अंगाला उठणं म्हणजे तिळाचं उठणं लावून देखील आंघोळ करतात. म्हणजे तीळ मिक्सरमध्ये बारीक करून त्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करून ते उठणं अंगाला लावतात. ते तुम्हाला शक्य असेल तर तसं देखील तुम्ही करू शकता. या दिवशी स्नानाशिवाय अन्न ग्रहण करायचं नाही. घरातील लहान मोठे कोणीही असो, या दिवशी स्नान केल्याशिवाय अन्न खाऊ नये हा नियम देखील आपल्याला पाळायचा आहे. प्रत्येक महिलेने या दिवशी तुळशीची पूजा करावी. तुळशीची पूजा करत असताना, तुळशीला पाणी घालत असताना त्यामध्ये तुम्ही थोडेसे तीळ टाकून ते पाणी तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुळशी मातेची पूजा करायची आहे. तुळशी मातेला तुपाचा दिवा देखील लावायचा आहे. आपल्याला असंच अखंड सौभाग्य मिळू दे, अखंड सौभाग्याचं लेणं घेऊन आपण प्रत्येक संक्रांत ही साजरी करू देत अशी आपण माता तुळशीकडे आपण प्रार्थना करायची आहे, कारण की सौभाग्य देणारी माता तुळशी असते. त्यासाठी तुळशी मातेकडे अशी प्रार्थना तुम्ही नक्कीच करा.
महिलांनी संक्रांतीच्या दिवशी केस धुवू नयेत, कारण की संक्रांतीच्या दिवशी केस धुवू नये असं म्हटलं जातं। याच्या अगोदरच्या भोगीच्या दिवशी आवर्जून डोक्यावरून पाणी घेतलं जातं। त्यासाठी भोगीच्या दिवशी प्रत्येक महिलेने डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे। मात्र संक्रांत किंक्रांत या दिवशी आपल्याला डोकं जे आहे तर ते धुवायचं नाही। शिवाय सूर्योदयापूर्वी आपले केस विंचरावेत असं देखील नियम आहे। शक्य होईल त्यांनी नक्कीच हा प्रयत्न करा, सूर्योदयापूर्वी केस विंचरावेत आणि सूर्यास्तानंतर देखील केस विंचरले जात नाहीत, केस वेणी घातली जात नाही। हा नियम देखील तुमच्याकडे पाळत असतील तरी देखील तुम्ही हा नियम पाळू शकता। संक्रांतीचा आदला दिवस ज्याला भोगी असं म्हटलं जातं, या दिवशी आपण सुगड खरेदी करून आणायच्या आहे। सुगड खरेदी करून आणत असताना त्या झाकून आणाव्यात, त्याला संक्रांतीचा एक खण असं देखील म्हटलं जातं। म्हणजे 5 सुगडीचा एक खण असतो, त्यासोबत एक छोटी तुळशीची सुगड जी रथसप्तमीला आपल्याला दूध घालवण्यासाठी लागते। याशिवाय छोटी पंती देखील मिळते। तर हा जो खण आहे तर तो बाजारातून आपण भोगीच्या दिवशी खरेदी करून आणायचा आहे। त्यामध्ये थोडेसे तीळ, थोडेसे तांदूळ, हळदी कुंकू टाकून तुम्ही हा खण विकत घेऊन येऊ शकता। खण आणत असताना पिशवीमध्ये घालून आणा किंवा त्यामध्ये कापड टाकून तुम्ही तो खण झाकून घरी घेऊन यायचा आहे। आपल्या घरामध्ये एकापेक्षा जास्त जर लेडीज असतील, महिला असतील, तर त्यांनी प्रत्येकीचा वेगवेगळा असा खण विकत आणायचा आहे। म्हणजे एका जणीचा 5चा खण आणि दुसरीचा 5चा असं प्रत्येकाने आपापली वेगवेगळी सुगड खरेदी करून आणायची आहेत। वेगवेगळे विडे देखील मांडायचे आहेत। तर आपण एकत्रित पूजा करू शकत नाही। जेवढ्या महिला घरामध्ये आहे तर त्यांनी प्रत्येकीचा वेगवेगळा खण विकत घेऊन यायचा आहे आणि त्याची पूजा करायची आहे। आपण दुसरे एखादं व्रतवैकल्य असो तर त्याची आपण एकत्रित पूजा मांडू शकतो, परंतु संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक सुवासिनीने आपापली वेगळी सुगड आणून त्याची वेगळी पूजा करायची आहे। भोगीच्या दिवशी आपण सर्व भाज्या एकत्रित करून त्याची आपण भाजी करत असतो, कारण की भोगीच्या दिवशी उपभोगाचा हा सण असतो, आनंदाचा हा सण असतो। सर्व भाज्या मिक्स करून त्याची भाजी आणि बाजरीची भाकरी तीळ लावलेली खाऊन आपण भोगीचा सण साजरा करतो। देवाला देखील हाच नैवेद्य आपण दाखवतो। तर या दिवशी आपण भोगीची भाजी करत असताना किंवा या दिवशी खिचडी देखील केली जाते, तर त्यामध्ये मसूर डाळ आपण चुकून देखील वापरायची नाही। याच्या मागे देखील एक आख्यायिका आहे की जेव्हा सहस्त्रबाहू अर्जुनाने जबंजनी ऋषीच्या आश्रमातून सर्व इच्छा पूर्ण करू शकणारी पवित्र गाय कामधेनू चोरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो गाय सहजासहजी घेऊन जाऊ शकला नाही। रागाच्या भरात सहस्त्रभानूने देवी गायीवर बाणाने हल्ला केला आणि तिला खूप रक्तस्राव झाला। असं म्हटलं जातं की पृथ्वीवर जिथे जिथे तिचे रक्त पडले तिथे मसूर डाळ दिसली, त्यामुळे मांसाहाराच्या बरोबर मसूर डाळीला मानलं जातं। तिचा रंग जवळपास केशरी आणि लाल असा असतो, त्यामुळे ती मांसाहार समान मानली जाते। त्याशिवाय यासाठी आपण भोगीच्या दिवशी मसूर डाळीचा वापर आपण या 3ही दिवसामध्ये घरामध्ये करायचा नाही। याशिवाय घरामध्ये मांसाहार करायचा नाही, मद्यपान करायचं नाही। शक्य झाल्यास या दिवशी कांदा आणि लसूण देखील टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी आपण नवीन साडी, दागिने किंवा नवीन आपण बांगड्या हातामध्ये घालत असतो। तर सौभाग्यवती स्त्रीने जेव्हा आपण नवीन साडी किंवा बांगड्या घालतो तर ते घालण्यापूर्वी त्या बांगड्या किंवा ती साडी आहे तर ती तुळशी मातेला अर्पण करावी, कारण की सौभाग्याची देवी म्हणून तुळशी मातेला ओळखलं जातं। त्यासाठी आपण या दिवशी आपण जे नवीन काही घालणार आहेत तर ते सौभाग्याचं लेणं जे आहे तर ते प्रथम तुम्ही तुळशी मातेला अर्पण केलं तर नक्कीच आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते, वाढ होते, आपल्या पतीचं आयुष्य वाढतं। त्यासाठी ती नवीन साडी असेल तर त्या साडीचा पदर तुम्ही तुळशी मातेला घाला आणि तिची पूजा करा। त्यानंतर बांगड्याचे आहे तर ते 2 मिनिटं आपण तुळशी मातेच्या कुंडीमध्ये ठेवा, तिला प्रार्थना करा आणि त्यानंतर तुम्ही त्या घालू शकता। त्यामुळे नक्कीच त्या तुमच्यासाठी शुभ ठरतील। यंदा 2025 मध्ये मकर संक्रांती आहे तर ती पिवळ्या रंगावरती आलेली आहे, ही गोष्ट सर्वांना कळालीच असेल। तर मग मकर संक्रांतीच्या दिवशी आपण हळद लावावी का किंवा सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो, परंतु आपण मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांतीने जरी पिवळे वस्त्र परिधान केले असेल तर ते वस्त्र आपण परिधान करू नये असा एक नियम पूर्वपार चालत आलेला आहे। यामागे कोणती धारणा आहे याचा विचार न करता आपली आजी, पणजी किंवा आपल्या घराण्यामध्ये पहिल्यापासून ही रीत पाळत आलेली आहे। त्यासाठी हे कसं आणि का हा विचार न करता आपण तो पाळण्याचा शक्यतो प्रयत्न करावा। ज्यांना हे पटत नाही त्यांनी नाही पाळलं तरी देखील चालेल, ज्यांना हे पटतं त्यांनी नक्कीच हे पाळण्याचा प्रयत्न करावा। यावर्षी आपण पिवळा रंग घालायचा नाही आणि आपण वर्षभर काय पिवळ्या रंगाचे कपडे घालत बसत नाही। त्यासाठी आपण एखादा दिवस जरी हा रंग टाळला
ते आपल्यासाठी जास्त अवघड पडणार नाही। तर त्यासाठी आपण शक्यतो या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र म्हणजे पिवळ्या रंगाची जी साडी आहे तर ती घालायची नाही। मात्र आपण हळद लावू शकतो, हळदी कुंकू करू शकतो, कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे, त्यासाठी केशर आपण लावायचे नाही किंवा केशरी रंगाची टिकळी तुम्ही लावू नका। तुम्ही या दिवशी हळद लावली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर सोन्याचे दागिने तुम्ही घालू शकता, कारण की देवीने मोत्याचे दागिने परिधान केलेले आहेत, मोती धारण केलेला आहे, त्यासाठी मोत्याचे जे दागिने आहेत तर ते आपण या दिवशी घालायचे नाहीत। बऱ्याच महिला शृंगार करत असताना ट्रॅडिशनल वेअर करण्यासाठी किंवा आपल्या काठपदर साडीवर मॅचिंग व्हावेत म्हणून मोत्याचे दागिने घालतात, परंतु यावर्षी आपल्याला मोत्याचे दागिने घालायचे नाहीत किंवा ज्यांची नथ देखील मोत्याची आहे तर अशांनी मोत्याची नथ घालणं शक्यतो टाळायचं आहे। या व्यतिरिक्त देवीने जाईचे फूल वासाकरता घेतलेला आहे, त्यासाठी जाईच्या फुलाचा गजरा आपण यावर्षी वापरायचा नाही। या व्यतिरिक्त तुम्ही आबोलीचा, मोगऱ्याचा किंवा तुम्ही रोज किंवा गुलाबाचं फूल देखील डोक्यामध्ये घालू शकता। शक्यतो जाईच्या फुलाचा गजरा आपल्याला वर्ज करायचा आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता, कारण की इतर कोणतेही सणाला काळा रंग वापरला जात नाही, परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी काळा रंग वापरला जातो, कारण की मकर संक्रांतीच्या दिवशी ही वातावरणामध्ये भरपूर थंडी असते आणि काळा रंग जो आहे तर तो आपल्याला उष्णता, उबदारपणा आपल्याला देत असतो, त्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात। परंतु काहींच्या घराण्यामध्ये किंवा पूर्वपार रीतीप्रमाणे काळा रंग वापरला जात नाही, तर आमच्याकडे सुद्धा मकर संक्रांतीच्या सणाला जर कितीही काळा रंग घातला जात असला तरी देखील सौभाग्यवती स्त्रिया काळ्या रंगाच्या जे कपडे आहेत तर ते घालण्याचं टाळतात, कारण की आमच्याकडे ते चालत नाही, कारण की काळ्या रंग हा अशुभ मानला जातो आणि काळ्या रंगाचे कपडे अशा सौभाग्याच्या सणा दिवशी घातले जात नाही। त्यासाठी आमच्याकडे शक्यतो जास्तीत जास्त लाल, हिरव्या अशा रंगाचा वापर केला जातो, जास्तीत जास्त हिरव्या रंगाचा वापर करतात। त्यासाठी तुमच्याकडे जर असा नियम असेल तर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे नाही घातले तरी सुद्धा चालेल, ज्यांना घालायचे आहे त्यांनी काळ्या रंगाचे कपडे घालू शकता। बरेच जण विचारतात की पुरणपोळी करावी का किंवा पुरणपोळी खावी का, तर या दिवशी देवी जी आहे तर ती पायस भक्षण करत आहे, म्हणजे खीर खात आहे, त्यासाठी आपल्या घरामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची खीर करायची नाही। तुम्ही या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करू शकता, कारण की उद्याच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य देवाला दाखवला जातो। यानंतर आपण या दिवशी बांगड्या घालत असतो, तर बांगड्या घालत असताना शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात, कारण की सौभाग्यवती स्त्रीसाठी हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालणे अतिशय शुभ मानलं जातं। तुम्ही लाल देखील घालू शकता, परंतु बघा जेव्हा महिला सौभाग्यवती असते तर तिला हिरवा चुडा घातला जातो। कुमारिका किंवा विधवा महिला लाल किंवा इतर रंगाच्या बांगड्या घालतात, त्यासाठी शक्यतो हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करावा। बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या म्हणजे लोखंडी बांगड्या किंवा तुटलेल्या बांगड्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या घालणे टाळायचं आहे। या दिवशी बांगड्या घालत असताना त्या समप्रमाणामध्ये घालू नये, म्हणजे एका हातामध्ये आपण चेवड्या घातलेल्या आहे त्यापेक्षा एक चढती बांगडी आपल्याला दुसऱ्या हातामध्ये घालायची आहे, कारण की एका हातामध्ये आपण 3 घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये 4 अशी एक बांगडी जास्त घालावी लागते। दोन्ही हात बांगड्या घालताना रिकामे करू नये, हात रिकामे न करता आपण एका हातातल्या बांगड्या काढायच्या आहेत, तुम्ही त्या हातामध्ये घालायच्या, त्यानंतर दुसऱ्या हातामधल्या काढून त्या घालायच्या, किंवा तुम्ही जर दोन्ही हात मोकळे करणार असाल तर एक हातामध्ये धागा तरी घालावा, परंतु सौभाग्यवती महिलाने सणासुदीला तर का होईना पूर्णपणे हात रिकामे करू नये। हा सण सौभाग्याचा असतो। या दिवशी डोक्यावरती टिकली, कुंकू, पायात जोडवी, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या असं तुम्हाला जे दागिने आहे तर ते सौभाग्याचे दागिने नक्की घालावेत। त्यामुळे या दिवशी तरी आपण सौभाग्याचे अलंकार तुम्ही इतर दिवशी घालत नसाल तर या दिवशी तरी आवर्जून घालण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही कासाराकडे गेला तर तुम्हाला तिथे देखील लक्ष देऊन तुम्ही पाहू शकता, कारण की कासाराकडे देखील हे जे नियम आहेत तर ते बांगड्या घालण्याचे नियम पाळले जातात। या दिवशी लाखेचा चुडा घालण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। शक्य झाल्यास या दिवशी एक का होईना हातामध्ये लाखेचं बांगडी घालायची प्रयत्न करायचा आहे। या दिवशी कांदा लसूण वर्ज्य करायचा असतो। या दिवशी मांसाहार चुकून देखील करायचा नाही। या दिवशी आपल्या घरातलं वातावरण हे सात्विक, पवित्र आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। घरामध्ये भांडण, तंटा, कलह अजिबात करायचं नाही। हा सण सौभाग्याचा आहे, त्यासाठी शक्यतो पतीशी भांडण करू नका, कारण की आपण पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा जो सण आहे तर तो साजरा करत असतो। फक्त विवाहित महिला मोठ्या उत्साहाने सुगड पूजन करून हा सण साजरा करत असतात। सौभाग्यवती स्त्रिया हा सण साजरा करत असतात, त्यासाठी या दिवशी पतीशी भांडण करणं हे शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे।
या दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर आपल्याला जी सुगड आहे तर ती झाकून ठेवायची आहे। म्हणजे तुम्ही जेव्हा सुगड करून बसायला जाऊन जेव्हा घरी याल तेव्हा घरी आल्यानंतर सर्व सुगड एकत्रित करायचे आहे, त्यावरती कापड ठेवून ते सुगड झाकून ठेवायचे आहेत, कारण की आपलं वाण जे आहे तर ते उघडं पडू नये असं देखील म्हटलं जातं। त्यासाठी हे नियम तुम्हाला पाळायचे आहे। सर्व सुगड झाकून ठेवायची आणि ह्या सुगडीचं आपल्याला दुसऱ्या दिवशी ही सुगड काढायची नाही, कारण की किंक्रातीच्या दिवशी ही सुगड पाहू नये असं देखील म्हटलं जातं। त्यासाठी सर्व सुगडी एकत्रित करून त्यावरती झाकण ठेवा। अशा ठिकाणी ठेवा की त्या ठिकाणी कोणाचाही हात लागणार नाही किंवा कोणाचा धक्काबुक्का लागणार नाही, यासाठी त्या सुगडी झाकून ठेवा। किंक्रातीच्या दिवशी तुम्हाला हे काढायचं नाही, त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही सुगडीची जी पूजा आहे तर ती काढायची आहे। त्यासाठी पूजा मांडतानाच देवघरामध्ये एका कोपऱ्याला तुम्ही मांडायची आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यास्तानंतर जेवू नये असं देखील म्हटलं जातं। ते आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतं। त्यासाठी हा नियम देखील तुम्हाला पाळणं शक्य असेल तर सूर्यास्तानंतर तुम्ही जेवण करू नये, सूर्यास्ता अगोदरच जेवून घ्यायचं असतं। या दिवशी सूर्यास्तानंतर केस देखील विचारले जात नाहीत। या दिवशीचा जो पुण्यकाळ आहे तो 8:54 पासून सकाळी ते दुपारी 4:54 म्हणजे सुमारे 5 वाजेपर्यंत आहे। तर या वेळेमध्ये आपल्याला सुगड पूजन, वौसा पूजायचा आहे, विडे घ्यायचे आहेत, हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये एखादा साधू संत, एखादा भिकारी किंवा एखादा गाय वासरू किंवा एखादं जनावर कोणीही आलं तर त्यांना रिकामे हाताने बाहेर जाऊन देऊ नका। त्यांना काही ना काही आपल्याला खायला द्यायचं आहे। तुमच्या घरामध्ये एखादा भिक्षुक आला तर त्याला काही पैसे तुम्ही दान करू शकता, कारण की या दिवशी दानाला अत्यंत महत्त्व आहे। शक्य झाल्यास या दिवशी अन्नदान करा। घरामध्ये एखादी सवाष्ण महिला आली तर तिला हळदी कुंकू लावून तुम्ही खायला काहीतरी देऊ शकता। काही शक्य नाही झालं तर हातावरती साखर तरी द्यावी, परंतु आपल्या घरातून काही ना काही अन्नदान या दिवशी झालंच पाहिजे। मकर संक्रांतीच्या दिवशी कांदा, लसूण, मांस, मद्य यांसारखे तामसिक पदार्थ खाणे टाळावे। मकर संक्रांतीच्या दिवशी सात्विक अन्नाचे सेवन करावे। मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही कधीही ज्येष्ठांचा किंवा गरिबांचा अपमान करू नका। मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही कोणाशीही वाईट किंवा नकारात्मक बोलू नका। मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही मद्यपान टाळावे, यामुळे तुमच्या घरातून, कुटुंबातून सुख समृद्धी निघून जाऊ शकते। मकर संक्रांतीचा दुसरा दिवस ज्याला किंक्रात असं म्हटलं जातं तर याला करीदिन म्हणून देखील ओळखलं जातं। या दिवशी कोणतेही शुभ काम करणं निषिद्ध मानलं जातं। या दिवशी देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, त्यामुळे देवीला आपण प्रसन्न करून देवीची पूजा करून नैवेद्य दाखवू शकतो। या दिवशी काही ठिकाणी प्रवास देखील करत नाहीत। या दिवशी आपण हळदी कुंकू शक्यतो करणं टाळावं, कारण की रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम करू शकतो, परंतु किंक्रातीच्या दिवशी हळदी कुंकाचा कार्यक्रम किंवा बोरन्हान देखील केलं जात नाही। या दिवशी आपण संक्रांतीला वौसायला जाऊन आल्यानंतर आपलं डोकं जे आहे तर ते खराब झालेलं असतं, परंतु देखील या दिवशी डोकं जे आहे तर ते धुतलं जात नाही। किंक्रातीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी केस विंचरायचे आहेत, त्यानंतर आपण केस विंचरू शकत नाही। याशिवाय चांगल्या कामाची सुरुवात या दिवशी केली जात नाही। लांबचा प्रवास टाळला जातो। देवाची पूजा करून गोडाधव्याचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा। घरामध्ये वादविवाद टाळावे, मन शांत ठेवावे, शांत चित्त ठेवून सर्वांशी आदराने वागावे। कुलदेवतेचे व देवाची पूजा तसेच नामस्मरण करावे, नामजप करावा। मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अत्यंत महत्त्व असलं तरी देखील या दिवशी काही वस्तू दान करणं कटाक्षाने टाळायचं आहे, जेणेकरून आपल्या घरातून समृद्धी निघून जाईल। या दिवशी काळ्या रंगाचे कपडे किंवा जुने कपडे चुकून देखील दान करू नये। या दिवशी तिळाच्या तेलाचे दान करू नये किंवा कोणतेही तेलाचे दान या दिवशी करू नये, कारण की यामुळे आपल्या आरोग्यावरती परिणाम होतो। त्याशिवाय या दिवशी तीक्ष्ण वस्तूंचे दान करू नये किंवा वाण म्हणून देखील आपण कात्री, चाकू, धारदार वस्तू अशा तीक्ष्ण वस्तू या दिवशी दान करायच्या नाहीत किंवा खरेदी देखील करायची नाहीत। त्यामुळे घरामध्ये कलह व भांडणे होऊ शकतात। या दिवशी पांढरे कापड किंवा तांदूळ हे देखील दान करणं अत्यंत अशुभ मानलं जातं। शिवाय जुने फाटलेले कपडे किंवा खराब झालेलं सामान, निरुपयोगी वस्तू इतरांना देणं टाळा किंवा या दिवशी नवीन उपयुक्त आणि स्वच्छ वस्तू दान करा। अशुद्ध आणि अयोग्य गोष्टीचे दान केल्याने चांगल्याऐवजी वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात। या दिवशी काय दान करावे किंवा काय दान करू नये, वाण म्हणून काय द्यावे याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे। तो व्हिडिओ पाहून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता। त्यामध्ये मी सविस्तर सांगितलेलं आहे की कोणत्या वस्तू आपण दान म्हणून या दिवशी द्यायच्या नाहीत। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करा। भेटूया अशाच एखाद्या ज्ञानवर्धक व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। माझ्याकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। धन्यवाद।